मला कोण आहेस तू माझी? मी तुमची मोलकरीण आणि तुम्ही माझे साहेब. वा वा सुवासिनी देवी वा, तू माझी मोलकरीण आणि मी तुझा साहेब. काय महान योगायोग आहे ना. नशीब नशीब लागतं अशी मोलकरीण मिळायला. मी वेड असताना माझ्या तोंडातून सांडणारा लाळ स्वतःच्या हातांनी वेचते तर ते मला खुशीत. ती मला म्हणते, बाळा हे 2 घास खा. अरे तू खाल्ल्याशिवाय माझ्या घशाच्या खाली अन्नाचा एक कण सुद्धा उतरणार नाहीये. खा बाळा खा. प्रेमाने घास भरवते मला, तो पडते मला आणि म्हणते, झोपी जा हा माझ्या राजसा. मी आहे ना तुझी आई. मी तुझ्यासाठी अंगाई करते. हा झोप बाळा झोप. नशीब लागतं अशी मोलकरीण मिळाली. जी बनते एका श्रीमंत घरची मोलकरीण आणि रोज आपल्या मुलाला बघून रडते पण सांगत नाही काहीच. विकते स्वतःची किडनी आणि करते दुरुस्त स्वतःच्या मुलाला. नशीब लागतं अशी मोलकरीण मिळायला. मुलाच्या जीवासाठी सर्वस्व लावते पणाला. नशीब लागतं अशी मोलकरीण मिळायला. आई, अख्खं आयुष्य तू माझ्यासाठी खर्ची घातलंस का? या तुझ्या सावत्र मुलासाठी? आई अगं, माझा जन्म कुणाच्याही उदरातून झाला असेल पण माझ्यासाठी माझी खरी आई तूच आहेस का? मी तर त्या देवाकडे मनोमन प्रार्थना करेन, हे परमेश्वर, तू जेव्हा जेव्हा मला या भूतलावर जन्माला घालशील ना तेव्हा तेव्हा याच माझ्या आईच्या उदरातून मला जन्म देऊ दे म्हणून. आई, आजपर्यंत मी हे ऐकण्यासाठी तडपत राहिलो की आई मला एकदा म्हणलं, बाळा मीच तुझी आई आहे. आई सांग ना मला एकदा म्हण ना. आई फक्त एकदा म्हणलं, बाळा मीच तुझी आई आहे. आई तुला शपथ आहे माझी, या तुझ्या मुलाची शपथ आहे तुला. मला एकदा म्हण ग आई, बाळा मीच तुझी आई आहे. काय बोलतोयस तू? अरे आपल्या घरचे मोलकरीण आहे. अरे मी तुझा सख्खा मामा आहे. मी तुझं लहानपणापासून पालन पोषण केलंय. अरे हे तर आपल्या घरची भक्त एक मोलकरीण आहे. मोलकरीण आहे? मोलकरीण आहे? लाज वाटत नाही तिला मोलकरीण म्हणता का? या घरची मोलकरीण बसून या घरची मालकीण आहे ती मालकीण आणि तिला मोलकरीण म्हणतोयस? तू स्वतःला माझा मामा म्हणून घेतोस ना? मग काय केलंस तू माझ्यासाठी सांग? काय केलं? मी तर तुझ्या सख्ख्या बहिणीचा मुलगा आहे ना. तरी पण मी लहान असताना मला दुधातून औषध देऊन वेडा करण्याचा प्रयत्न केलास. माझी ही संपत्ती हडपण्यासाठीच ना? माझ्या बाबांनी कमावलेली ही संपत्ती तुला स्वतःच्या घशात घालून घ्यायची होती म्हणून तू माझ्या बाबांचा सुद्धा जीव घेतलास ना?
मला माझ्या डोक्यावरून आई वडिलांचं चित्र हरवलं आणि तू स्वतःला माझा मामा म्हणून घेतला. तू माझा मामा नाहीस. तू रक्ताने जरी माझा मामा असलास ना तरी तुझ्यापेक्षा तू माझा खरा मामा. जो बिचारा माझ्या घरातील एक नोकर असूनही केवळ माणुसकीच्या नात्याने माझा सांभाळ केला, माझ्या आईचा आधार बनून जगला, तो खरा माझा